पुण्यामध्ये अनेक रिडेव्हलपमेंटची कामं चालतात आणि रिडेव्हलपमेंटसाठी जुनं जे बांधकाम पाडलं जातं त्याचा राडा रोडा नदीपात्रामध्ये आणून टाकला जातो। आत्ता शासनाचे काही अधिकारी माझ्यासोबत आहेत, त्या ताईंचं काय नेमकं म्हणणं आणि त्या पुढं काय कारवाई करतील आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। नमस्कार ताई। नमस्कार। काय नाव ताई आपलं? माझं प्रज्ञा पोद्दार, सहाय्यक आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महानगरपालिका। बरं, काय कारवाई होणार याच्यावर? नाही, याचा हा काल रडारोडा पडल्याची तक्रार आली, आम्ही पण इथे पाहणी केली, पोलीस विभागाने पाहणी केलेली आहे। कालच जे कसब्याचे आरोग्य निरीक्षक आहेत आणि कसब्याचे AMC त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे गुन्हा दाखल करण्याची। आज ते गुन्हा दाखल होईल। जो कोणी आता आमचे CCTV फुटेज पण पोलीस डिपार्टमेंटचे आणि महापालिका CCTV फुटेज चेक करणं सुरू आहे। जे कोणी दोषी असतील त्याच्यावर फौजदारी कार्यवाही सुद्धा होईल आणि हेवी दंडात्मक कारवाई सुद्धा होईल, जेणेकरून हा प्रकार थांबावा। कारण पुणे महापालिकेमार्फत आपला राडारोड्याचा व्यवस्थापनाचा प्रकल्प आहे। ऑफिसला असं असतं की जे रिडेव्हलपर असतील, जे बांधकामधारक असतील, त्यांनी आपल्याकडचा राडारोडा त्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावणे आवश्यक असते। आणि हा राडारोडाचा प्रकार बघता हे वाड्यातील पेठेतील जुन्या वाड्याचे बांधकाम दिसते आहे। आता हे जुन्या वाड्याचे असू दे की कोणाच्या घरचे असू दे, परंतु माननीय महापालिका आयुक्तांचे स्पष्ट निर्देश आहे की यामध्ये कोणाची गय केली जाणार नाही। कारण कुठेतरी शहराला शिस्त लागावी यासाठी प्रशासन कार्यरत आहे। तर नागरिकांनीही त्याच प्रकारे प्रशासनाला सहकार्य करणं हे अत्यंत आवश्यक आहे। त्या दृष्टीने ही जेव्हा एक मोठी कारवाई होईल तर यातनं प्रत्येकाला धडा मिळेल की चुकीचं आपण करू नये। खरी गोष्ट, याच्यावर तुम्ही कारवाई नक्की करा। हो, 100% महानगरपालिका याच्यावर कारवाई करणार, त्याबद्दल महानगरपालिकेचे मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद।